नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या YouTube चॅनल आम्ही बालाजी फाउंडेशन मध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण सोयाबीन पिकावरील अत्यंत महत्त्वाच्या पोळ्याच्या अमावस्येमध्ये सोयाबीन पिकावरील तिसऱ्या फवारणी बद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बंधूंनो, सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीनचे पीक हे चलप व शेंग अवस्थेमध्ये आलेले आपल्याला सार्वत्रिक दिसत आहे। परंतु याच अवस्थेमध्ये धोक्याची घंटा म्हणजे सतत असलेला सध्याचा पाऊस, ढगाळ वातावरण व पोळ्याची आलेली अमावस्या। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा तसेच किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितले आहे की शेवटच्या याच टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे बुरशीजन्य रोग व किडींमुळे जवळपास 20 ते 60% पर्यंत नुकसान झाल्याचे आपण बघितले आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं म्हणजेच ब्रॉड स्पेक्ट्रम असलेले बुरशीनाशक, कीटकनाशक तसेच दाण्यांची चांगली भरण होण्यासाठी आपल्याला एका महत्त्वाची फवारणी या ठिकाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। तर आपण आता या फवारणीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया। शेतकरी बंधूंनो, आपण ज्या वरील बाबी बघितल्या या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला या ठिकाणी एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक पहिल्या क्रमांकावर घ्यायचे आहे। जसे की आपण घेऊ शकता बायर कंपनीचे नेटिव्ह 120 ग्रॅम प्रति एकर किंवा मिराविज डिओ किंवा प्रायक्झर बीएसएफ कंपनीचे 120 मिली प्रति एकर आपल्याला पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी घ्यायचे आहे। दुसऱ्या क्रमांकावर सर्व प्रकारच्या अळ्यांच्या चांगल्या नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी सिजेंटा कंपनीचे एम्प्लिगो 80 मिली प्रति एकर किंवा इंडिकेम कंपनीचे सॉलिसिटर 250 मिली प्रति एकर आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी घ्यायचे आहे। सोबतच अमावस्येचा कालावधी असल्यामुळे अनेक किडींचे पतंग यावेळेस सक्रिय असतात, अंडी घालत असतात। शिवाय ते पानांची दाटी जास्त असल्यामुळे त्या पानांच्या खाली लपलेल्या असतात। त्या किडींच्या चांगल्या नियंत्रणासाठी आपण तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी एखाद्या चांगल्या गॅस पॉयझनचा 250 मिली प्रति एकर मध्ये या ठिकाणी वापर करू शकता। त्यानंतर चौथ्या क्रमांकावर दाण्यांची चांगली भरण व चमक वजन वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पोटॅश व सल्फर कॉम्बिनेशन असलेले अदास्का कंपनीचे प्रो पोटॅश आपल्याला 48 ग्रॅम प्रति एकर मध्ये आपल्याला या फवारणीमध्ये वापर करण्यासाठी घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, या सर्व बाबींचा आपण विचार करून वरील जे फवारणीचे औषध सांगितलेले आहेत या फवारणीच्या औषधांचा आपण आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये वापर केल्यास आपल्याला निश्चितपणे उत्पादन वाढीमध्ये याचा फायदा झाल्याचे दिसून येईल। तर शेतकरी बंधूंनो, सोयाबीन मध्ये ही फवारणी घेत असताना आपल्याला काही दक्षता काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला ही फवारणीचे चांगले रिझल्ट मिळण्याकरिता आपल्याला या ठिकाणी शक्य होईपर्यंत या ठिकाणी पेट्रोल पंपाचा किंवा पॉवर पंपाचा वापर करूनच फवारणी करायची आहे। त्याचे कारण असे की साध्या पंपाने आपण ज्यावेळेस सोयाबीनच्या वाढलेल्या या पिकामध्ये फवारणी करत असतो त्या अवस्थेमध्ये साध्या पंपाने फवारणी फक्त वरच्या पानावर जाऊन पडते। खालच्या पानावर असलेल्या बुरशी व कीड हे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत नाही। अशासाठी आपल्याला त्या किडीवर व बुरशीवर चांगले नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पॉवर पंपाने किंवा पेट्रोल पंपाने फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे। दुसरं, यावेळेस आपल्याला सुरक्षित साधनांचा वापर करूनच फवारणी करायची आहे। जसे की डोळ्यावर गॉगल, चेहऱ्यावर मास्क, हातामध्ये हँड ग्लोव्ज आणि सोयाबीन दाटी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पायामध्ये गम बूट घालूनच फवारणी करायची आहे। तर शेतकरी बंधूंनो, या फवारणीबद्दल आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, इतर शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।